सध्या लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे. सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची हालचाली सुरू आहेत आणि आटपाडी खानापूरचं वातावरण आहे ते सध्या गरम झालेलं पाहायला मिळते. एकीकडे कैलासवासी अनिल भाऊ बाबर हे आमदार होते, त्यांचे सुपुत्र सुहास भाई बाबर यांनी ही तयारी केली. त्यासोबत आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटलांनीही या खानापूर आटपाडीमध्ये जोरदार पेरणी करायला सुरुवात केलेली आहे. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठका घ्यायला सुरुवात केली. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनीही लढण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यांनीही कार्यकर्त्यांची संपर्क वाढवण्याची तयारी चालू आहे. आणि एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटानेही या तालुक्यावरती या मतदारसंघावरती पहिल्यापासून हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असल्याने आता त्यांनी पुन्हा तयारी केलेली की हा राष्ट्रवादीसाठी मतदारसंघ मिळावा, यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद बैठका या आटपाडी आणि खानापूरच्या मतदारसंघामध्ये त्यांनी घेण्यास सुरुवात केलेली आहेत. तर आपल्यासोबत काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. की कार्यकर्ता संवाद बैठका घेत आहेत, कशी रणनीती आहे आणि कशा पद्धतीने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा जो मतदारसंघ आहे पहिल्यापासून कशी बांधणी चालू? गेल्या महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील साहेब, संजय राऊत ही सर्व मंडळी महाविकास आघाडीची हजर होती. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणानं निवडणूक लढवण्याचा निर्णय नेते मंडळींनी घेतलेला आहे. या निर्णय घेत असताना त्यामध्ये त्या ठिकाणी जो उमेदवार सक्षम असेल अशा सक्षम उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीची भूमिका ही त्या बैठकीमध्ये घेण्यात आली. त्याचबरोबरीनं जे लोक शिवसेना सोडून किंवा राष्ट्रवादी सोडून गेले त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली की जे सोडून गेले त्यांना आपल्या पक्षामध्ये किंवा विधानसभेला संधी द्यायची नाही. शरद पवार साहेबांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असा प्रश्न उद्भवत नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये असलेले कार्यकर्ते आहेत आणि जे महाविकास आघाडीबरोबर काम करण्याची त्यांची भूमिका आहे त्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका आहे. जिल्ह्यामध्ये 8 जागापैकी 5 जागेमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत, 3 जागेला महाविकास आघाडीचे आमदार नाहीत आणि त्या ठिकाणी दावा सांगण्याची भूमिका ही मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी सर्वांचीच राहणार आहे. जयंत पाटील साहेबांनी परवा बैठक घेतली. त्या बैठकीला आटपाडीचे अध्यक्ष, खानापूरचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष हनुमंतराव सर्वच मंडळी आम्ही उपस्थित होतो आणि त्यांनी लोकांशी चर्चा करा आणि लोकांच्याशी चर्चा करून काय वातावरण आहे अशा पद्धतीचा तयारी करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही काल विट्यामध्ये एक मेळावा घेतला आणि त्यामध्ये खानापूर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी यांच्याशी चर्चा केली. आज आटपाडीमध्ये चर्चा केलेली आहे. लोकांच्यातनं फार चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतो. हा मतदारसंघ परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते असलेले यशवंतराव चव्हाण साहेब, शरद पवार साहेब, राजाराम बापू, आर पाटील, जयंत पाटील साहेब यांना मानणारा मतदारसंघ आहे आणि अनेक लोकांना या मतदारसंघातल्या या मंडळींनी मदत केलेली आहे. त्यामुळं हा त्यांच्यावर प्रेम करणारा मानणारा मतदारसंघ असल्यामुळं हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशा पद्धतीची आम्हा सर्वांची भूमिका आहे. आणि तसा आजच्या बैठकीमध्ये आपल्या आटपाडीचे अध्यक्ष आनंदराव बापू पाटील, माजी अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, ज्येष्ठ नेते विष्णुपंत पाटील, माजी सभापती विजय अण्णा, खानापूरचे अध्यक्ष आमचे किसनराव जानकर, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य संग्राम देशमुख दादा आणि बबनराव हसबे, युवकचे अध्यक्ष, महिलांचे आमच्या अध्यक्ष आलेले आहेत, आटपाडीच्या महिला अध्यक्ष आहेत
अशा सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज आम्ही असा निर्णय घेतलाय की हा मतदारसंघ ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मांडायचा, त्या पद्धतीची मागणी जिल्हा नेतृत्वाकडे करायची. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा चेहरा कोण असेल आटपाडी खानापूर? आज हा प्रश्न ज्यावेळी विचारला जातो तो चेहरा कोण असावा. आता महायुतीला हा प्रश्न जर विचारला तर महायुतीचा कोण चेहरा असणार आहे, त्यांच्यात सुद्धा रस्सीखेच चालू आहे, मला मिळाली पाहिजे. तशीच परिस्थिती असते. त्यामुळं देशामध्ये सुद्धा मोदीचा चेहरा दाखवून सुद्धा मोदीला मतदान झालं नाही असं आपण बघितलंय. त्यामुळं आज चेहरा कोण असा प्रश्न उपस्थित करून किंवा चर्चा करून लोकांच्यात मतभेद करण्यापेक्षा आम्ही हळूहळू पुढे जाणार आहे. लोकांचा प्रतिसाद ज्याला मिळेल त्या पद्धतीचा मग आमचे पक्षाचे नेतृत्व त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतील आणि त्यांना कोणाला प्रतिसाद मिळेल ह्या पद्धतीचा सर्वे मध्ये जे रेटिंग येईल त्यानुसार त्याचा निर्णय होईल. आज चेहरा ठरवून निवडणूक पुढे जात नाही. त्यामुळं जे लोकांचे प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न मांडायचे, कार्यकर्त्यांच्या मध्ये जायचं, लोकांच्यापर्यंत जायचं आणि त्यांच्या प्रतिसादावर निवडणूक सुरू करायची. चेहरा म्हणा किंवा उमेदवार आपोआप पुढे येऊन जाईल. राज्यामध्ये मराठा आणि ओबीसीचं आंदोलन पेटलेलं आहे. या आंदोलनाला पवारसाहेबांनी जरांगे यांची भेट घेतली होती. परंतु पत्रकारांनी असा प्रश्न विचारल्यानंतर पवारसाहेब तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाला भेट देणार का? त्यावेळेस पवारसाहेबांनी भेट देणार नाही असं सांगितलं होतं. याचा काय ओबीसी मध्ये नाराजी किंवा याचा काय उद्रेक पाहायला मिळतो? कालची निवडणूक आपण जर बघितली लोकसभेची तर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी म्हणजे भारतीय जनता पक्षानं मधल्या काही काळामध्ये ओबीसीच्या काही नेत्यांना चेतावणी देऊन वेगवेगळी विधानं शरद पवार साहेब, जयंत पाटील किंवा त्यावेळी अजितदादा आमच्याबरोबर होते त्यांच्या संदर्भात करायला लावली किंवा ST मधनं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळवूनच देऊ अशा पद्धतीचे मोठमोठे मेळावा घेऊन मोठे शब्द घेऊन काय करण्याचा प्रयत्न केला. कोर्टानं ते सगळे दावे ते सगळे निर्णय फेटाळून लावले. त्यामुळं कोण काय म्हणतो यापेक्षा आरक्षणाची आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की काल सुद्धा बिहारच्या संदर्भात 50% वरचं आरक्षण 65% दिलेलं नामंजूर झालं. त्यामुळे इंदिरा साहनीच्या निर्णयाप्रमाणे 50% वरचं आरक्षण हे घटनाबाह्य आहे. त्यामुळं जर आरक्षण कोणाला द्यायचं झालं तर ते आरक्षण 50% आतलं किंवा घटना दुरुस्ती करून त्याची मर्यादा वाढवूनच द्यावं लागणार आहे. ही कायद्याची भूमिका स्पष्ट आहे. ही भूमिका शरद पवार साहेबांना माहीत आहे. परंतु काय मंडळी असा काहीतरी प्रश्न उपस्थित करून काय प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करते, परंतु ती भूमिका नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झालं तर ते आरक्षण 50% वरचं द्यायचं झालं तर त्याला घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आता ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सुद्धा बऱ्याच तफावती आहेत. धनगर समाजाचे काही कार्यकर्ते आंदोलनामध्ये उतरले. आता वास्तविक त्यांचा ओबीसी पेक्षा त्यांच्या आंदोलनाची मागणी अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला समाविष्ट करावेत अशी त्यांची मागणी होती. आता ती मागणी सोडून ओबीसीच्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. ठीक आहे, आमचं त्याबद्दल तक्रार असायचं कारण नाही. त्यांना NT मधनं 3.5% स्वतंत्र आरक्षण आहे. त्यांना ते नको आहे. त्यांना 7% अनुसूचित जमातीचं आरक्षण आहे. त्या संदर्भात त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही. उलट कोण मराठा समाजाला देऊ नये, सगळे सोयऱ्याचा GR काढू नये. एक त्यातली भूमिका स्पष्ट होती की मनोज जरांगेंची भूमिका अशी आहे की आम्ही आमचं मागतोय, सरकारनं कसं द्यायचं त्याचा निर्णय शासन घेईल, पण तुम्ही त्यांना देऊच नका, आम्ही कोणाला देऊ नका म्हणत नाही, परंतु आम्हाला मागतोय त्याच्यात तुम्ही आडवं पडायचं काही कारण नाही अशा पद्धतीची भूमिका आहे. आता पक्षाची तीच भूमिका आहे आणि पक्षानं कालच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा जातवार जनगणना झाली पाहिजे आणि कुणाची किती लोकसंख्या आहे त्याच्यावर आधारित त्या सगळ्या गोष्टीचं फेर सर्वेक्षण झाल्याशिवाय हे सगळे वाद मिटणार. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे आटपाडी तालुका अध्यक्ष आनंदराव बापू आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. कसं तालुक्यामध्ये बांधणी चालू आहे सध्या, काय सांग? आटपाडी तालुका हा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा बालेकिल्ला आहे. त्याला मानणारा हा आमचा तालुका अगदी बाबासाहेब देशमुखांच्या पासून हा तालुका पवार साहेबांच्या पाठीमागे आहे.
आणि म्हणून पवार साहेबांनी या तालुक्यामध्ये साखर कारखाना दिला, सूतगिरणी दिली, अनेक शाळा संस्थांना मदत केली. त्याचबरोबर या दुष्काळी भागातला शेतकरी उभा राहिला पाहिजे, त्यासाठी खास करून 90च्या दशकामध्ये पवार साहेबांनी या फळबाग योजना लागू केली आणि त्यामुळे आज या आमच्या तालुक्याचं मानदेशी भागाचं जे राहणीमान उंचावलंय शेतकऱ्याचं, ते आदरणीय पवार साहेबांनी उंचावलेलं आहे. आणि म्हणून या भागातला मतदारसंघ हा संपूर्ण साहेबांच्या विचाराचा आहे आणि शेतकरी वर्ग जो आहे तो सुद्धा या सगळ्यामध्ये साहेबांना आदराच्या ठिकाणी मानणार आहे. मधल्या काळामध्ये काही सत्यंतर झाली, पवार साहेबांनी अनेकांना संधी दिली, ती आज साहेबांना सोडून गेली. आणि म्हणून कालच्या लोकसभा इलेक्शनमध्ये आता सगळेच अगदी चिंतित होते की पवार साहेबांचे सगळे आमदार सोडून गेले, अगदी काही शिलेदार राहिले. आणि त्यामध्ये जयंत पाटलासारखा एक अतिशय अभ्यासू असा कार्यकर्ता त्यांच्या बरोबर थांबला आणि त्यांच्या जोरावर त्यांनी जे आमची अखंड राष्ट्रवादी होती त्यावेळेला फक्त या राज्यामध्ये 4 खासदार निवडून आणता आले. आणि आता अगदी या सगळ्या जागा वाटपामध्ये सगळी नमती भूमिका आमच्या नेत्यांनी पवार साहेबांनी घेतली आणि 10 जागा वाटणीला घेतली. त्यामध्ये सुद्धा रावेरची जागा एकनाथ खडसे आमची लढवणार अशा पद्धतीची असताना त्यांनी ऐन वेळेला बाजू पलटली, त्यामुळे ती जागा आमची गेली. आणि सातारची जागा यामध्ये सुद्धा काही तुतारी आणि पिपाणी यामधला साम्य केलं आणि ती सुद्धा आमची खऱ्या अर्थानं सातारची जागा सुद्धा आम्ही जिंकली. भाजपच्या विरोधाच्या मताची बेरीज केली तर त्या ठिकाणी आमचा उमेदवार विजयी झालेला आहे. पण असं असलं तरी तिथं त्या पिपाणी आणि तुतारी या चिन्हामुळे आमची एक जागा गेलेली आहे. आणि म्हणून आम्हाला पवार साहेबांच्या पक्षात काम करत असताना आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की या सगळ्यापेक्षा आज तुम्ही या भागामध्ये आमचा जर चेहरा कोण म्हटलं तर आमचा या खानापूर मतदारसंघाचा खरा चेहरा शरद पवार आणि जयंत पाटील आहेत. आणि हे मत जे ते जो उमेदवार देतील निश्चितपणानं त्या उमेदवाराच्या पाठीमागं आम्ही सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं आणि निवडून आणायचं अशा प्रकारचा आज आम्ही निर्धार केलेला आहे. परवा सुद्धा आमचे कार्याध्यक्ष मुळीक बापू यांच्याखाली आम्ही खानापूरमध्ये सुद्धा बैठक घेतली आणि तिथं सुद्धा आम्ही जाहीर केलं, आज आटपाडीमध्ये घेतलेले आहे. आणि पुढच्या काळामध्ये आमच्या तासगावचा भाग आहे त्यामध्ये सुद्धा तिथं आम्ही बैठक घेऊन आजपासून आम्ही आता या मतदान होईपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जोमानं काम करू आणि निश्चितपणानं आम्ही या मतदारसंघातला शरद पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार म्हणून निवडून आणू. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये जे अनेक कामं केलेली आहेत, या मतदारसंघा खऱ्या अर्थानं क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांनी जागृती केलेली आहे. आणि अण्णांचे 93 साली ज्यावेळी आमच्या तालुक्यात आले त्यावेळी अण्णांनी हाक दिली, उठा जागे व्हा आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी तुम्ही लढायला उभा राहा. त्यामुळे या ठिकाणी एक जनता जागृत केलेली आहे. आणि म्हणून कालच्या लोकसभेमध्ये जरी काही इकडे तिकडे झाले तरी भाजपपेक्षा भाजपच्या विरोधातली मतं आमच्या मतदारसंघामध्ये 35,000 मतं आहेत. आणि त्यामुळं 100% आम्हाला खात्री आहे की ही मतात काय फारसा बदल होणार नाही, झाला तर इकडे तिकडे 4-5 हजार होईल. आणि म्हणून आम्ही पवार साहेबांना सुद्धा परवा त्यांचं स्वागत गेल्यानंतर त्यांनी मतदारसंघात मी 10 जुलै नंतर येणार आहे असं सांगितलं. त्यांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेलं आहे, परत एकदा या महाराष्ट्रामध्ये भाजप आघाडीची सत्ता घालून महाविकास आघाडीची सत्ता आणणार. आणि त्यामुळे ते सुद्धा पायाला भिंगरी लावून पडतायत. आणि म्हणून आम्हाला 100% खात्री आहे की पवार साहेब या ठिकाणी निश्चितपणानं वातावरण बदलतील. आणि म्हणून आजपासून आम्ही या मतदारसंघामध्ये शरद पवार साहेब आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज कामाला लागलोय. जे आमच्यातला शरद पवार आणि जयंत पाटील ज्याला मागे उभा राहतील त्या पद्धतीनं, आणि आमच्याही पेक्षा शरद पवार आमचा आश्वासक चेहरा आहे, ते ज्याच्या मागे राहतील ती जनता 100% मागे राहील. हा लोकसभेचा निकालाचा आपल्या सगळ्यांच्या पुढं त्याचा अभ्यास आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आजपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या ठामपणे आजपासून आम्ही कामाला लागलो. आटपाडी तालुक्यामध्ये तुम्हाला एक चळवळीचा चेहरा आणि टेंबूसाठी सदैव झटणारा अशी तुमची ओळख आहे. संघटन बांधत असताना हे जे तुमचे गुण आहेत किंवा नेतृत्व आहे हे कसं लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, तितका प्रतिसाद मिळेल का? या
भागामध्ये माझ्या तालुक्यातला विचार केला तर मला अतिशय लोकांचं सहकार्याने सगळ्या गोष्टीमध्ये पाठबळ मिळालेलं आहे. ज्या वेळेला 2005 साली आम्ही डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समन्यायाची घोषणा केली, त्यावेळी सगळे आमच्याकडे हसायला लागले. आणि त्यावेळीपासून लोकांच्या भक्कम साथीनं, शेतकऱ्यांच्या प्रचंड पाठिंब्यानं संघटन करून आज आम्ही ते महाराष्ट्रामध्ये पथदर्शक प्रकल्प म्हणून 1 नंबरला आमची 85% कामं पूर्ण केलेली आहेत. आणि ह्या लोकांनी दिलेला आधार आणि लोकांनी दिलेले विश्वास याच बळावरती आम्ही करू शकलो. दुसरं, या ठिकाणी आज जे तालुक्यामध्ये आपल्या नंतरचा आमचा विषय आला की हे करत असताना जर प्रचलित पद्धत आपण कॅचमेंट एरिया, कमांड एरिया आणि हे जर करत बसलो आणि कॅनल जर पद्धतीने काढायला लागलो तर त्याचा मी इरिगेशनला असल्यामुळं अभ्यास जवळजवळ 20 वर्ष मी धडक योजनेवर काम केलं आणि त्याचा एक अनुभव मला या ठिकाणी या चळवळीच्या रूपानं निश्चितपणे आला की बाबा हे 2 वगळीतलं अंतर जर असलं आणि इथून जर सायपन करण्याचा प्रचंड मोठा खर्च आहे, तर ह्या 2 टोकाला साधायचं झालं तर बंद पाईपनं त्या ठिकाणी पाणी जाऊ शकतं हे आम्ही अधिकाऱ्यांना पटवून दिलं. आणि हे सुद्धा आज तालुक्यामध्ये तुम्ही सगळी पत्रकार मंडळी आणि हे आमचे बघताय, हे बंद पाईपमुळं आज आमचा चढावरचा भाग सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली आलेला आहे. पहिल्यांदा अनेकांना वाटत होते की हे काय तर बंद पाईप कशाचा आहे, चुकीचा आहे, चालणार नाही. पण आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये या बंद पाईपचा हे केलेला आहे. आणि याच्यामुळे एक विशेष असं हे झालेलं आहे की लँड ॲक्विजिशनचा प्रश्न निकाली निघाला. आणि त्याचबरोबर मधनं जाऊ देणार, आता काय झालं तर लोक आता आमचे शेतकरी जर कॅनल काढायचा झाला तर जमीन मधनं गेली तर त्याचे 2 भाग होत आहेत, त्याचा सुद्धा घेऊन ह्या बंद पाईप सुद्धा या लोकांच्या सगळ्या ताकदीवरती केलेला आहे. त्यामुळे हे संघटन बांधून या ठिकाणी आम्ही साध्य केलेलं आहे. त्याचबरोबर डाळिंबाची लागण सुद्धा 84-85 सालामध्ये सुरुवातीला तालुक्यामध्ये 100 झाडं लावली आणि त्या झाडातून बघता बघता सुरुवातीला डाळिंब कुठं घालायचा असा प्रश्न असताना सुद्धा मानगंगा फळबाग संघाची स्थापना केली आणि संपूर्ण तालुका, नुसता तालुकाच नाही तर सगळा महाराष्ट्र एकत्र केला. आणि त्याच्यातून डाळिंबाला या जगामध्ये सुरुवातीला रेल्वेनं जी डाळिंबाची ओळख नव्हती, पण मिरजेत जंक्शन असल्यामुळं त्या मिरज जंक्शनवरनं सगळ्या भारतातल्या ठिकाणी जिथं रेल्वे थांबल त्या ठिकाणी आम्ही डाळिंब पाठवलं. आणि आज जगामधनं सगळं जर बघितलं तर आटपाडीच्या डाळिंबाला एक जागतिक मार्केटमध्ये आटपाडीचं डाळिंब हे नाव करून दिलेलं आहे. ही किमिया मानगंगा फळबाग संघ आणि त्या सगळ्या माझ्या सहकार्यांच्या आणि या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जोराव केलेला आहे. त्यामुळं हे संघटन करणं, याचं नागनाथ अण्णा, डॉक्टर भारत पाटणकर आहेत, आमचे पवार साहेब आहेत, जयंत पाटील आहेत, या सगळ्यापासून हे जे अनेक वेळा त्यांच्या केलेलं आहे. त्यामुळे हे संघटन बांधणं अतिशय सोपं आणि तालुक्याची नस काय, तालुक्यात शेतकऱ्याचे प्रश्न काय, या सगळ्याची उकल आणि पाण्याचं कसं केलं पाहिजे, या पुढच्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीचं पाणी वाटप होऊ शकतं, अशा इथपर्यंतचा आमचा हा अभ्यास झालेला आहे. आणि म्हणून ह्या संघटन करणं अतिशय सोपं आहे. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ठरवलंय की हा आटपाडी खानापूर मतदारसंघ हा आमचा आहे आणि याच्यावरती आम्हीच ताबा मिळवणार. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची, तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची.